नमस्कार. आज तुम्ही मला स्टुडिओच्या बाहेर बघताय. खरं तर मुलाखतीसाठी स्टुडिओच्या बाहेर येणेच गरजेचे होते. मी आज आली आहे पनवेल येथील खारघरी या परिसरात. या परिसरातील एका होतकरू स्त्रीची ही कहाणी. त्या गृहिणीपासून उद्योजिका कशा बनल्या, थांब यावर आपण सविस्तर चर्चा करूया. तुम्हाला तर माहितीच, मुलं 17-18 वर्षाची झाली की प्रत्येक आईवडिलांना प्रश्न पडतो की आपल्या मुलाने काहीतरी करावे, काहीतरी शिकावे आणि भविष्यात त्यांनी काहीतरी करावे, याची चिंता आपल्या आई वडिलांना असते. आज मला एक वाक्य आठवते नितीन गडकरी यांचे. ते नेहमी म्हणायचे की आपण नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे असावे. या संकल्पनेवर काम करून आज आपण भेटणार आहोत MKC अकॅडमीला. MKC अकॅडमी म्हणजे काय? आर्मी अकॅडमी की पोलीस अकॅडमी? या अकॅडमी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला कामाची कमी नसते, त्याला काम हे समोरून येते. का तर हे क्षेत्रच असे आहे. या क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी याची गरज लागते. लग्न असो, वाढदिवस असो की इव्हेंट असो किंवा इतर छोटे मोठे शो असो. चला तर आपण भेटूया MKC अकॅडमीला. कारण या अकॅडमी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गरज लागतेच लागते. तर आज आपण भेटणार आहोत कल्पना महेंद्र तोडेकर यांच्या MKC अकॅडमीला. चला तर बघूया MKC अकॅडमी कशी आहे ते. नमस्कार. हा आहे आपला हेअर केमिकलचं सेक्शन, ज्याच्यामध्ये शिकवलं पण जातं. लेडीज हेअर केमिकल शिकवला जातो हे एवढ्या सेक्शन मध्ये. आणि इथे कटिंग वगैरे पण होतं, सगळं म्हणजे शिकवलं पण इथेच जातं. आणि हा आहे आपला शॅम्पू सेक्शन, त्याच्यामध्ये हेअर वॉश वगैरे करायचं असेल तर. आणि हा आहे आपला जेंट्सचा हेअर कटिंग सेक्शन, म्हणजे जे सर्व्हिस होतात इथे शिकवलं एकत्र जातं वेगवेगळं, पण सर्व्हिस जेंट्सचं इकडे होतं आणि लेडीजचं ह्या साईडला चेअर आहे. आता आपण बघूयात वरचं सेक्शन, जिथे मेकअप आणि नेल होतं. हा आपला दुसरा सेक्शन आहे जो मेकअप आणि नेल आर्टचा आहे. या हा जो सेक्शन आहे, तर इथे नेल आर्टचे क्लासेस होतात आणि प्रॅक्टिकल सुद्धा इथे होते. आणि इथून बघत असाल पूर्ण तिथपर्यंत हे आपण जे प्रोडक्ट आपण यूज करतो तेच आपण मुलांना पण यूज करायला, म्हणजे तीच मुलं यूज करून त्याच्यावर प्रॅक्टिस करतात. आणि ज्वेलरी सुद्धा आहे. आणि मुलांसाठी वेगवेगळे कबड आहेत, लॉकर आहेत, की त्यांना दररोज सामान ने-आण नको करायला. त्याच्यासाठी प्रत्येकासाठी लॉकर, प्रत्येकासाठी चेअर प्रॅक्टिससाठी. आणि हा जो आहे आपला स्टेज, जिथे आपली मुलं जी प्रॅक्टिस करतात त्याचं आपण इथे शूट करतो. त्यांनी जे मॉडेल्स केलेले असतात त्याचं इथे शूट होतं आणि तेच आपण पोस्ट करतो इन्स्टा, यूट्यूब आणि FB वर मुलांचं वर्क. आणि आमचंही शूट असलं तरी आम्ही इथेच करतो. आता आपण बघतोय आपलं ऑफिस, जो 2nd फ्लोअरला आहे. आता आपण बघूयात आपलं ऑफिस, MKCचं ऑफिस. मी तुम्हाला आपलं ऑफिस दाखवते. हे आहेत आपले तोडेकर सर, MKC अकॅडमीचे सर्वा. नमस्कार.
महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. मी आरती. आपण आज एमकेएस अकॅडमी पाहिली. आता आपण कल्पनाजी सोबत चर्चा करणार आहोत. त्यांच्या जीवनाचा प्रवास कसा सुरू झाला हे आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. कल्पनाजी, आपण महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूजच्या प्रेक्षकांना आपला थोडक्यात परिचय द्या. नमस्कार, मी कल्पना महेंद्र तोडेकर. कल्पनाजी, तुम्हाला माझा एक प्रश्न आहे. आपण सुरू केलेल्या एमकेएस अकॅडमी मध्ये हेअर अँड मेकअपच्या संदर्भात आपण आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? माझ्या अकॅडमीचं नाव आहे एमकेएस हेअर अँड मेकअप अकॅडमी. खारघर, नवी मुंबईमध्ये आहे आणि गेल्या 6 वर्षापासून माझी अकॅडमी चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये मेकअपचे क्लासेस शिकवले जातात. त्याच्यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स फुल कोर्स असतो आणि हेअरचा क्लास शिकवला जातो, हेअर केमिकलचा. त्याच्यामध्ये सुद्धा बेसिक टू ऍडव्हान्स फुल कोर्स असतो. आणि जो नेल आर्टचा कोर्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा बेसिक टू ऍडव्हान्स आणि इंटरनॅशनल टेक्निक सुद्धा तिन्ही कोर्सेस मध्ये आमच्याकडे शिकवले जातात. प्रशिक्षणामध्ये एमकेएस अकॅडमी मध्ये कोणकोणत्या प्रकारचे कोर्सेस घेतले जातात? जसे हेअर केमिकलचा जो आमचा कोर्स आहे बेसिक टू ऍडव्हान्स, त्याच्यामध्ये आम्ही कटिंग पासून, वॉश पासून आणि थिअरी प्रॅक्टिकल असतं. पुन्हा ट्रीटमेंट असतात खूप साऱ्या हेअरच्या. केमिकल्स असतात, जसं तुम्हाला माहितच असेल, स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग, प्रोटीन ट्रीटमेंट्स असतात. नेहमी नवीन नवीन येत असतात, तर आम्ही त्याही शिकवत असतो. आणि कलर्स असतात, खूप सारे कलर्स असतात, ते शिकवतो. पुन्हा ज्याही मार्केटमध्ये नवीन टेक्निक येतात ते आम्ही ह्या कोर्सेसमध्ये ऍड करतो. प्लस आमचा जो मेकअपचा कोर्स असतो त्याच्यामध्ये सुद्धा बेसिक टू ऍडव्हान्स फुल कोर्स आहे. त्याच्यामध्ये बेसिक मध्ये तर नॉर्मल ब्राईड मेकअप असतो, HD, 3D, ग्लॉसी, इल्युजन, फॅन्टसी, हाय फॅशन, एअरब्रश हे सुद्धा सगळे मेकअप शिकवले जातात. आणि प्लस नेल आर्ट मध्ये सुद्धा बेसिक टू ऍडव्हान्स फुल कोर्स शिकवले जातात. आणि हे सगळे कोर्सेस 3 महिन्याचे आहेत. आणि हेअरडूचा जो कोर्स आहे तो सुद्धा शिकवला जातो. त्याच्यामध्ये सुद्धा बेसिक, ऍडव्हान्स आणि इंटरनॅशनल टेक्निक असतात, त्या शिकवल्या जातात. या अकॅडमीची सुरुवात करण्यासाठी आपल्याला कुठून प्रेरणा मिळाली? ह्या अकॅडमीची जसं सुरुवात करायची तर एक हे होतं की असं काही करायचं कधी विचार नव्हता केला, पण लाईफमध्ये काहीतरी करायचं होतं. तर आणि त्याच ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर मला नाही शिकता आलं लगेच, आणि लग्न माझं थोडं लवकर झालं. त्याच्यानंतर जे स्वप्न असतात ना की मला काहीतरी करायचं असतं, ते मी कुठेतरी विसरून गेली. हे अकॅडमीची सुरुवात अशी झाली की मी विचार नव्हता केला कधी की मी अकॅडमी वगैरे असं करेन. आणि एक परिस्थिती पण होती की पहिल्यांदा खूप श्रीमंत घरात होती आणि एक वेळ अशी आली की त्यावेळेला खूप सारे प्रॉब्लेम्स चालू झाले. आणि हाच टर्न असतो ना लाईफचा, तो माझा झाला की त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना कळालं, माझ्या फॅमिलीला, की असं बोलतात ना की काहीतरी अडचण यायला पाहिजे किंवा काहीतरी माणूस पडायला पाहिजे कुठेतरी. आणि जेव्हा आपण पडतो तेव्हा असं बोलतात की जब हम गिरते हैं तो हमारी औकात का पता चलता है, और जब हाथ उठाते हैं हमें संभालने के लिए तो हमें साथ देने वालों का पता चलता है. तर हे खूप छान झालं माझ्या आयुष्यात. आपल्याला बरेच वेळा असं वाटतं की चढ उतार नकोय, पण हा जो चढ उतार माझ्या आयुष्यात आला त्याने आज मला तुमच्या समोर उभं केलं. आणि त्यातून माझी जी फॅमिली आहे त्यांनीही खूप संघर्ष केला. माझे मिस्टर की 30,000, थोडी नाराज झाली फीज ऐकून की त्यावेळेला मी 30,000 नव्हती भरू शकत. कुठे एकेकाळी 3-3 लाख खर्च करणारे 30,000 साठी खूप विचार करावा लागत होता मला. पण माझे मिस्टर माझ्या पाठीशी उभे राहिले. ते बोलले ठीक आहे. त्यांना पण माहिती होतं की नाही मी कुठून आणू शकत, पण त्यांनी माझ्यासाठी केलं. आणि आज जे आहे मी त्यांच्यामुळेच आहे. की असं आपण बोलतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण माझ्या यशाच्या मागे माझा नवरा आणि माझी फॅमिली आहे. फॅमिली का? तर मी हा क्लास जेव्हा शिकायला सुरुवात केली तेव्हा तिकडच्या मुलांना, आणि ती मुलं पण माझ्यासाठी खूप जरुरी आहेत की आज त्यांच्यामुळे मी इथे आली. शिक्षण कमी होतं त्याच्यामुळे हिंदी बोलायला खूप प्रॉब्लेम होता. तर मग त्या मुलांनी मला शिकवलं की दीदी आप बहुत अच्छे से बात करती हो, आप बहुत अच्छे से सिखाते हो, सिर्फ आप हिंदी में बात करना सीखो. कसं शिकवायला सुरुवात केली तेही सांगते. त्याच्या आधी मुलांविषयी सांगते की शिकता शिकता मला चान्स भेटला की मी पुण्याला जावं, आणि तो मी स्वतः घेतला की इकडच्या मुलांना मी आवडते तर पुण्याच्या मुलांना माझी टीचिंग आवडते का.
तर असं महिन्यातून मला 2-3 वेळा जावं लागायचं पुण्याला. आणि त्यावेळेला माझ्या मुलांनी एवढी साथ दिली की मी 4 दिवसाचं जेवण बनवून जायचे आणि माझी मुले 4 दिवसाचं जेवण जेवायची. आणि ते फक्त माझ्यासाठी. कधीही कंप्लेंट नाही केली मुलांनी की मम्मी असं जा. ते उलट सांगायचे नाही मम्मी जा. आणि माझ्यापेक्षा जास्त माझी मुलं आणि माझा नवरा खुश होता की त्यांच्या बायकोनी काहीतरी करून दाखवलं. आणि ही कल्पना असं मी कधी विचार केला नव्हता की मला शिकायचंय. हा, मला मसाले पापड ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट होता आणि मेकअप मध्ये होताच खूप लहानपणापासून. तर मी तिकडे शिकवता शिकवता तिकडच्या ज्या मॅम होत्या त्यांनी एक दिवस मला सांगितलं की कल्पना तू शिकव. म्हणजे त्या बघायच्या की मी सगळ्यांना मदत करते. मग त्यांनी मला एक चान्स दिला की शिकव. पण तो चान्स त्या दिवशी एवढा म्हणजे मी घाबरलेली, कारण एक तर 12वी शिकलेली, हिंदी येत नव्हता. आणि मग विचार केला की कसं काय शिकवणार आपण मुलांना. तर मॅमनी सांगितलं नाही तुला आज शिकवावंच लागेल. म्हटलं मी मॅमला बोलले की नाही, ते पॉसिबल नाहीये की लोकांना मदत करणं आणि शिकवण्यामध्ये खूप फरक असतो. तर मी नाही बोलली. पण मी मॅमने जो शब्द टाकला तो पाडू नव्हती शकत. मॅम बोलले बघ लास्ट टाइम सांगते तुला शिकवायचं तर शिकव, नाही तर नको शिकू. आणि त्या दिवशी काय झालेलं काय माहिती, माझे नोट्स सुद्धा मी घेऊन नव्हती गेली. आणि मग मॅमच्या आग्रहाखातर मी त्या दिवशीचा पहिला क्लास माझा घेतला, तो होता CTML चा. अर्धा तास मी क्लास घेतला आणि तो मुलांना एवढा आवडला की मुलं बोलली. तेव्हा मला मुलं ताई आणि दीदीच बोलायचे की तुम्ही खूप छान शिकवता. आणि त्या दिवसापासून माझी जर्नी चालू झाली की मी शिकवायला सुरुवात केली. आणि अकॅडमीचं ओपन करायचं तर असं झालं की म्हणजे सरांनी सांगितलं की तुला दुसरीकडे जाऊन जॉब करावा लागेल ऍज अ ट्रेनर म्हणून. आणि ते माझ्यासाठी शक्य नव्हतं, कारण मी माझ्या फॅमिलीला आधी ठेवते. तर मी सरांना सांगितलं की नाही, मला पॉसिबल नाहीये. तुम्हाला जर वाटत असेल मी शिकवावं तर मी खारघरमध्ये तुमची अकॅडमी ओपन करते. आणि तो दिवस ठरला की मी शिकवायला सुरुवात केली आणि माझी अकॅडमी सुरुवात केली. त्याच्यामध्ये पण खूप अडचणी आल्या. त्याच्यामध्ये माझा नवरा आणि फॅमिली उभे राहिले. अकॅडमीला जागा घेतली तेव्हा पैशाचा पुन्हा प्रॉब्लेम आला की मग आता पैसा कसा जमा करायचा. त्यावेळेला पण नवऱ्याने साथ दिली, माझ्या मिस्टरांनी. आणि आमचं आगरी कोळी लोकांचं एक स्पेशल असतं की आमच्याकडे ज्वेलरी असते. आणि त्यावेळेला 15 दिवसात मी माझी अकॅडमी ओपन केली आणि खूप चालली. त्याच्यानंतर पण खूप अप्स अँड डाऊन्स आले. कोरोना आला, मी दुसऱ्या जागेत अकॅडमी ओपन केली. 25 लाख खर्च करून अकॅडमी ओपन केली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच कोरोना स्टार्ट झाला. त्याच्यानंतर सुद्धा फॅमिलीची मदत, मुलांची मदत याच्यामुळे आणि काहीतरी करण्याची जिद्द आज इथे घेऊन आली आहे की आज माझी जी अकॅडमी आहे ती माझ्या स्वतःच्या जागेत आहे. पहिले असा विचार केलेला की मी अकॅडमी वगैरे ओपन नाही करणार, मला शिकायचं होतं ह्याच्यासाठी की शिकणार आणि 2-3 जण कामाला ठेवणार आणि मी बसून मस्त राहणार. पण नंतर ह्या सगळ्यातून गेल्यावर वाटलं की नाही, की आपण शिकवायला पाहिजे. पहिले मला असं वाटायचं की मी शिकवलं तर माझं नॉलेज दुसऱ्यांना जाईल, मग माझ्याकडचं नॉलेज संपेल, ही कुठेतरी भीती होती. पण आत्ता कळायला लागलंय आपण जेवढं लोकांना देतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त भेटतं आणि मला ते भेटलंय. त्याच्यामुळे आता हे असंच चालू राहिलंय आणि खूप मोठे स्वप्न आहेत, अजून पुढे सांगणारच आहोत तुम्हाला. आज तुम्ही बोलता बोलता भावूक झालात, तरी देखील मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. सध्या एमकेएस अकॅडमी मध्ये किती मुले प्रशिक्षण घेत आहेत? 20 विद्यार्थी आहेत जे प्रशिक्षण घेत आहेत, कारण आम्ही जास्त मुलं नाही घेत. बॅच आपल्या अकॅडमीमध्ये एवढीच मुलं घेतो की त्यांना पर्सनली आम्ही टीच करू शकतो, पर्सनली शिकू शकतो. एमकेएस अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्रासोबत इतर कोणकोणत्या राज्यातून विद्यार्थी येत आहेत? नाही, आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत ते पूर्ण महाराष्ट्रातूनही असतात, पूर्ण भारतातून असतात. आणि 2 असे विद्यार्थी होते की आपल्या भारताच्या बाहेरून सुद्धा होते. एक मुलगी होती ती USA वरून आलेली, तिचं नागरिकत्व USA चं होतं पण ती भारतीय आहे. तर ती आमच्याकडे कोर्स करून गेली हेअर केमिकलचा. आणि आत्ताच 1-1.5 महिना झाला असेल आमच्याकडे एक सौदी अरेबियावरून पण मुलगी आलेली, तिने पण हेअर केमिकलचा क्लास केलाय. तर इंडियातूनच नाही तर इंडियाच्या बाहेरून सुद्धा 2 मुलं आमच्या अकॅडमीमध्ये आहेत. कल्पनाजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे एमकेएस अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेणारे काही विद्यार्थी परदेशी होते, तर तुमचा त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता?
नाही, काही अडचणी नाही आल्या. त्यांनी खूप ठिकाणवरनं चौकशी करून नंतर MKS मध्ये आलेल्या. तर त्या जाताना एवढ्या खुश झाल्या की त्यांना आवडलं. ती एक तर मुलगी होती, ती बोलली की मला कॉन्फिडन्स नव्हता, मी तिकडे काम करते पण कॉन्फिडन्समुळे मला ते लोक जास्त काम नाही देत. आणि जाताना ती बोलली की जो कॉन्फिडन्स माझ्याकडे नव्हता तो मला इथे मिळाला. आणि तिची स्पीच सुद्धा आहे आपल्या चॅनलवर. आणि USA वरनं आलेली ती सुद्धा खूप खुश होती. जाताना पण तिने नाही नाही बोलताना तिने गोल्डची रिंग देऊन गेली, कारण ती बोलली की मला इथून खूप काही शिकायला मिळालंय. त्या क्षेत्रात आहेत आणि जी USA ची आहे ती तर साध्या मेकअपचे पण तिकडे 80-90 1 लाख रुपये घेते 1-2 तासाच्या मेकअपचे. आणि ही पण छान जॉबवर आहेच. MKS अकॅडमी मध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना सेटल होऊन जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहताना बघता तेव्हा तुम्हाला कसे वाटते? खूप छान वाटतं, कारण आपण नेहमी सगळ्यांना अनुभव असेल की जेव्हा आई वडिलांच्या नावाने आपली ओळख होते ना, तर ती ओळख एक सामान्य ओळख असते. पण जेव्हा आपल्या मुलांच्या नावाने आपल्याला ओळखलं जातं तो आनंद म्हणजे न सांगण्यासारखा आहे. की एक खूप सारं म्हणजे प्राऊड फील होतं की त्यांच्या नावाने मी ओळखली जाते. आणि हा क्षण खूप मोठा असतो माझ्यासाठी. MKS अकॅडमी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याकडून कोणकोणत्या सवलती दिल्या जातात? इथे जसे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही जो हेअर केमिकलचा कोर्स करतो त्याच्यामध्ये त्यांना जे केमिकल लागतं, टूल्स तर सगळ्यांचे असतात. जे मेकअप करतात, नेल करतात, हेअर करतात, त्यांचे टूल्स त्यांना स्वतःला कॅरी करावे लागतात. कारण आमच्याकडे हा आहे की जो कोर्स आपण करतो त्याच्यावर फक्त 15 दिवस त्यांना डमीवर प्रॅक्टिस दिली जाते आणि इतर 2.5 महिना त्यांना आम्ही लाईव्ह मॉडेल देतो. आणि दररोज 10-15 मॉडेल असतातच. मग त्यावेळेला टूल्स जर एकामेकांचे स्वतःचे असले तर ते बरं पडतं, कारण क्लायंट खूप जास्त असतात. मग ते टूल्स आम्ही त्यांना स्वतःचेच कॅरी करायला सांगतो. आणि जे केमिकल लागतं अकॅडमीसाठी, म्हणजे जर स्मूथनिंग, स्पा, कलर्स वगैरे हे सगळे केमिकल लागतात ते अकॅडमी प्रोव्हाइड करते. त्यांच्यासाठी मॉडेल्स प्रोव्हाइड करते. हे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. आणि काही असतात की मेकअपचं सामान तर तुम्हाला माहिती असेल की प्रोफेशनल कोर्स बोलल्यावर प्रोफेशनलच प्रोडक्ट इथे वापरलं जातं. बऱ्याच वेळा अशा मुली असतात की त्यांना खूप महाग फाउंडेशन ते नाही घेऊ शकत, मग त्यावेळेला ते आम्ही त्यांना देतो. प्लस जे बाहेरून मुलं येतात त्यांच्यासाठी PG आहे राहण्यासाठी. बॉईजचं जे PG आहे ते अकॅडमीच्या वर आहे. तिथे तुम्हाला भांडी दिली जातात, गादी दिली जाते आणि गॅस दिला जातो. तुम्ही तुमचं जेवण बनवून खाऊ शकता. हे झालं मुलांचं. आणि जे मुलींची PG असते, खूप साऱ्या पालकांना भीती असते आपली मुलगी एवढ्या बाहेर चालली, मुंबई बोललं की सगळे घाबरतात. तर त्याच्यासाठी असं केलंय की मी स्वतः जिथे राहते त्याच्यावर मुलींची PG आहे. तिथे त्यांना बेड दिला जातो, किचन आहे आणि भांडी दिली जातात, गॅस स्टोव्ह दिला जातो. तिथे ते जेवण बनवून खाऊ शकतात आणि अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर वॉकिंग डिस्टन्स आहे तर त्या येऊ शकतात. प्लस जे असतं की लक्ष देणं, जसं माझी मुलगी बाहेर होती तेव्हा मलाही काळजी होती की कसं करत असेल, कसं खात असेल, किती वाजता येत असेल. तर आम्ही 10 वाजता खालचं गेट बंद करतो, त्याच्यामुळे मुली 10 नंतर कुठेच जाऊ शकत नाही. आणि जायचं असेल तर त्यांना विचारून जावं लागतं. तर एक हा आहे प्लस पॉइंट मुलींसाठी की सेफ PG. मुलांचं पण सेफ आहे, त्याच्यात पण डाऊट्स नाहीयेत. पण मुलींचं जास्त आहे की पालकांना काळजी असते की एवढ्या लांब कसं पाठवायचं. प्रत्येक पालकांना हाच प्रश्न पडतो की आपण आपल्या मुलांना कोणत्या अकॅडमीमध्ये टाकावं. तर अशा पालकांना तुम्ही काय संदेश द्याल आणि तुमच्याच अकॅडमीमध्ये का टाकलं पाहिजे यावर तुम्ही काय सांगाल? एक तर हा आहे की तुमच्या मुलींची जी जबाबदारी असते ती आमची असते. आणि MKS फॅमिलीमध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेता तेव्हा पहिली पण मुलं असतील की इथे असं नाहीये की फक्त टीचर आणि स्टुडंटचं नातं असतं. इथे आम्ही एक फॅमिली प्रमाणे राहतो. आम्ही सगळे सण सेलिब्रेट करतो. आणि ज्या मुली PG मध्ये राहतात तर बहुतेक मुली आहेत त्यांना अनुभव आहे की आमच्या पार्ट्या म्हणजे चालूच असतं की काही एकच जिनावरती चढून जायचा बोलल्यावर जे आगरी लोकांचं स्पेशल असतं ते सगळ्यांना आवडतं. मग काही घरात केलं की जसं शेजारी पहिले कसा वाटा जायचा तसं आमचा वरती वाटा जातो. तर पेरेंट्सला हेच आहे की तुमची मुलीची जबाबदारी आमच्यावर असते.
जोपर्यंत त्या PG मध्ये आणि अकॅडमी मध्ये आहेत तोपर्यंत. आपली भविष्यातील वाटचाल कशी असेल? भविष्यात तर खूप सारे स्वप्न आहेत माझे, आणि माझी जी मुलं आहेत माझ्याकडे शिकणारी, मला खूप मोठं ब्युटी स्कूल ओपन करायचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्या भारतातलेच नाही तर बाहेर परदेशातील स्टुडंट असतीलच. आणि ह्या जे आपलं ब्युटी स्कूल असेल त्याच्यामध्ये माझीच मुलं तिथे असणार. मी बाहेरून एकही मुलगा घ्यायचं नाही अशी माझी इच्छा आहे. आणि माझे जे स्टुडंट आहेत पास आउट होऊन गेलेले, त्यांच्यासाठी एक जॉब गॅरंटी. आता बघितलं असेल की आमचा जो हा फील्ड आहे त्याला कुठेच मरण नाहीये. आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण तुम्हाला ब्युटीची गरज लागते. तर मग ह्याला अजून मोठं करायचं. काही असतात की त्यांना शिकायचं नसतं पुढे, या इंटरेस्ट नसतो, या काही कारणांमुळे ते पुढे शिक्षण नाही घेऊ शकत आणि त्यांना खूप कमी फायनान्समध्ये, खूप कमी पैशामध्ये स्वतःच काहीतरी बिझनेस ओपन करायचा असतो. तर माझ्या अकॅडमीचा प्लस पॉइंट हा आहे की खूप कमी फीज आहे. जर आमचा जर हा कोर्स तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला 1.5 ते 2 लाख आहे. प्राइस नाही सांगणार, पण खूप कमी मध्ये हा कोर्स तुम्हाला इथून करून घेतला जातो. प्लस जी मुलं हा कोर्स इथे करतात त्यांना हेअर केमिकलचा जो कोर्स करतात त्यांना स्टार्टिंग 15,000 प्लस सॅलरी भेटते. का भेटते? कारण त्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स येतो की ते काहीतरी करू शकतात. आणि फक्त कटिंग शिकवणं किंवा फक्त मेकअप शिकवणं एवढं जरुरी नसतं, तर त्याच्याबरोबर त्यांच्यामधला कॉन्फिडन्स वाढवतो. त्यांनी कसं राहायचं, कसं सेल्फ ग्रूमिंग करायची, बिझनेस कसा वाढवायचा आणि क्लायंटला कसं आपल्या शब्दात कसं पटवायचं. म्हणजे एखादा क्लायंट जर आला तुमच्याकडे छोटीशी गोष्ट करण्यासाठी तर तो तुमचा त्या दिवशीचा बिझनेस होतच नाही. समजा आयब्रोज करायला आले असेल तर तो तुमचा बिझनेस नाही. मग तुमचा बिझनेस तुम्हाला वाढवायचा असेल तर त्या क्लायंटला कुठल्या तरी सर्व्हिससाठी कसं तयार करायचं, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे फक्त शिकणं नाही तर पैसा कसा कमवायचा हे सुद्धा MKS मध्ये शिकवलं जातं. आणि स्वतःचा कॉन्फिडन्स, स्वतःची पर्सनॅलिटी कशी वाढवायची, कशी ठेवायची, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आमच्या फील्डमध्ये खूप जरुरी आहेत, त्या शिकवले जातात. आपल्या अकॅडमीत प्रशिक्षण घेऊन दुसऱ्या ठिकाणी जाणारे विद्यार्थी दरमहा किती पैसे कमवू शकतो? आता जर सांगायचं झालं तर जो हेअर केमिकलचा स्टुडंट आहे तो जर इथून गेला तर 10 ते 15 प्लस सॅलरी तो करतो. प्लस मेकअपचं जर बघितलं तुम्ही तर मेकअप मध्ये कसं असतं की तुम्ही ऑर्डर्स घेऊ शकता आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला ही मदत करतो की तुमचं जे रोजचं काम असतं ते आम्ही आमच्या चॅनलवर टाकतो. आणि एक म्हणतं तुम्हाला माहितीच असेल की जब तक दिखता नाहीये तब तक बिकता नाहीये, तो हम दिखाने का काम करते. आम्ही दाखवतो मुलं काय करतात आणि तेच ते स्टेटसला ठेवतात आणि त्याच्यातून त्यांचं 3 महिन्यामध्ये त्यांचं इन्कम चालू होतं. आणि जरी त्यांनी ब्राईड केली तरी त्या ब्राईडचे ते स्टार्टिंगला 8 ते 10 हजार घेऊ शकतात, सायडरचे 1 ते 2 हजार घेऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही जो टाकलेला पैसा आहे, पण ह्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा मेहनत घ्यावी लागेल की नुसतं मी 3 महिन्यात पैसे भरले, प्रॅक्टिस नाही केली ते नाही. आणि ती प्रॅक्टिस इथे करवून घेतली जाते. आणि नेल्सचं तर लेडीजला पण माहितीये, जेंट्सला पण माहितीये, छोटे छोटे फंक्शनसाठी पण आपल्याला नेल आर्टची गरज लागते. मग 1 महिन्याच्या कोर्समध्ये ती खूप छान कमाई करते. पण सगळ्यांसाठी एकच आहे, जो दिखता है वो बिकता है. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूजच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल जेणेकरून तरुण विद्यार्थी तुमच्या मार्गदर्शनातून नवीन गोष्ट शिकून पुढील आयुष्यात शिकण्यासाठी प्रेरणा मिळेल? तरुण प्रेक्षकांना हेच सांगेल की आता जसं आम्हाला ह्या फील्डमध्ये यायला थोडासा वेळ लागला, काही प्रॉब्लेम नाही, देर आहे दुरुस्त आहे. पण जी मुलं आहेत की त्यांना स्वतःसाठी काहीतरी करायचंय पण खूप भीती असते मुलांना की मी हे करू की नको करू. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी प्रेरणास्त्रोत असतोच. तसेच तुमच्या आयुष्यात असणाऱ्या प्रेरणास्त्रोत बद्दल काय सांगाल? तसं बघितलं तर माझे प्रेरणास्त्रोत आहेत रतन टाटाजी. मला त्यांच्यासारखंच बनायचं आहे आणि ते माझं स्वप्न आहे. आणि दुसरे जसं आपल्या मराठी माणसांमध्ये बोललं जातं की तुम्ही शिका, खूप शिका. आपण हा विचार करत नाही की मुलं शिकू शकतात की नाही. खूप सारी मुलं आहेत की ज्यांनी खूप प्रयत्न केला तरी नाही शिकू शकत, ते अभ्यासामध्ये कच्चे असतात. पण आपण पेरेंट्स असं असतं, कारण मला सुद्धा अनुभव आहे, मी माझ्या मुलांना सुद्धा
मला शिकायला नाही मिळालं, माझं लवकर लग्न झालं म्हणून माझी इच्छा मी मुलांवर लादत होती. नाही, तुम्ही शिकलंच पाहिजे, तुम्ही शिकलंच पाहिजे. मग त्यांच्या डोक्यात जावो किंवा न जावो. तर आणि आपण असा का विचार करतो की आपल्याला वाटतं माझा मुलगा किंवा मुलगी खूप छान शिकेल आणि कुठेतरी चांगल्या पगाराची नोकरी करेल. तर असं प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं. पण ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट आठवते, काही शब्द आठवतात नितीन गडकरी यांचे, की त्यांनी कुठेतरी त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे की तुम्ही नोकरी करणारे नाही, नोकरी देणारे बना. तर MKS अकॅडमी थ्रू आपण हेच करणार आहोत की आपली जी मुलं आहेत त्यांना असं चांगलं प्रशिक्षण देणार आहोत की ते नोकरी करणारे नाही, नोकरी देणारे बनतील. आणि खूप वेळा असं झालेलं पण आहे की माझी मुलं जॉबवर तर आहेतच चांगल्या पगाराच्या, पण काही मुलांनी स्वतःचे सलॉन सुद्धा ओपन केलेत. ते पण काही पार्लर आहेत, काही मोठे मोठे सलॉन्स आहेत, आणि काही मुलांनी तर अकॅडमी सुद्धा स्थापन केली आणि ते स्वतःच्या अकॅडमीमध्ये त्यांच्या हाताखाली अजून खूप छान मुलांना शिकवतात आणि त्यांनाही पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात. मराठी माणूस किंवा मध्यमवर्गीय माणूस व्यवसाय करायला नेहमीच घाबरतो. तर अशा विचारसरणी असणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? अशा लोकांसाठी हेच आहे, कारण जोपर्यंत आपण कुठल्याही गोष्टीचा अनुभव घेत नाही, रिस्क घेत नाही, तोपर्यंत आपल्याला कळत नाही. कारण खूप वेळा आपण बोलतो की पैसा आल्यावर करू. तर मला वाटतं की रिस्क घ्या, कुठलीही गोष्ट स्टार्ट करा. काय होईल, एक तर पदरात अपयश येईल, पण अपयश आल्यावर काय होईल की त्या अपयशामध्ये पण तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला भेटतील, आणि जर ती गोष्ट बरोबर झाली तर ते यश खूप मोठं असेल. तर कमी कुठेच नाहीये ना. एक तर तुम्हाला नवीन शिकायला भेटेल, एक तर तुम्ही यशाच्या शिखरावर पोचाल. तर निर्णय जो घेतलाय ना तो चुकीचा घेतलाय किंवा बरोबर घेतलाय हा विचार करण्यापेक्षा तुम्ही जो घेतलेला निर्णय आहे तो योग्यच कसा आहे हे तुम्हाला सिद्ध करायचंय. आणि हे तुम्ही करू शकता, कारण आपल्याला मानवाला असं बनवलंय देवाने, असं बोलतात की आपण मानव एक मास्टरपीस आहोत, आणि आपण जो विचार करतो ना तो आपण कुठेतरी करू शकतो. फक्त निगेटिव्हिटी आपण जास्त आणतो, पण जर पॉझिटिव्ह विचार केला तर तुम्ही कुठेच थांबू शकत नाही. कारण अनुभव आहे की माझ्याकडे एक पैसा नसताना मी 15 लाख खर्च करून जर अकॅडमी ओपन करू शकते, तर कुठलाही माणूस काही करू शकतो. तर निर्णय घ्या आणि आत्ताच्या आत्ता घ्या. तुमचं करिअर एवढं सुंदर बनवा की तुम्ही जिथे आहात तिथे तुमची सगळ्यांनी तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. जिथे तुम्ही जाणार आहात तिथे तुमची वाट बघितली पाहिजे, आणि जिथून तुम्ही निघाल तिथे लोकांनी तुमची आठवण काढली पाहिजे. तर असे बना, आणि असं आपण बनू शकतो. फक्त एक निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, आणि तुमचा निर्णय तुम्हाला स्वतःला घ्यायचा आहे, आणि हा निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणच थांबू नाही शकत. जर खरंच तुम्हाला तुमच्या मुलांना असं वाटत असेल की त्यांनी लाईफमध्ये काहीतरी करावं, स्वतःचा उद्योग सुरू करावा, आणि तुमच्या मुलांना ह्या क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये जर आवड असेल तर नक्की नक्की एकदा MKS अकॅडमीला भेट द्या. MKS अकॅडमीला भेट दिल्यानंतर जर तुम्हाला अकॅडमी आवडली तरी सांगा, आणि तुम्हाला आवडली तर बाहेर 4 लोकांना सांगा, नाही आवडली तर मला येऊन सांगा. काय कमी आहे आपण ते नक्की सुधारण्याचा प्रयत्न करू. खूप वेळा जसं मी मगाशी बोलली की आपण पॉझिटिव्ह आणि विचार न करता निगेटिव्ह विचार करतो, पण कधीही आपण जर त्या निगेटिव्हिटीला पॉझिटिव्हिटी मध्ये बदललं तर खूप सारा फायदा आपल्याला होऊ शकतो. जसं मी सांगितलं की माझ्या लाईफमध्ये असं वळण आलं की त्यावेळेला काही लोक होती जी माझ्या बरोबर राहिली, काही लोक होती ती आम्हाला सोडून गेली. पण त्यावेळेला खूप वाईट वाटलं की अरे आपलीच माणसं आपल्याला का सोडून जात आहेत. आज त्या परिस्थितीमध्ये त्या माणसाने आपल्या जवळ राहायला पाहिजे होता. खूप दुःख झाले, रडले, काहीच कळत नव्हतं, मार्ग सापडत नव्हता. नंतर पॉझिटिव्ह विचार केला की नाही, ते सोडून गेलेत ना तर मी काहीतरी करणार. आणि जसं पॉझिटिव्ह लोक माझ्या यशाच्या मागे आहेत, जसं ज्यांनी माझी साथ सोडली ती लोकही तेवढीच जबाबदार आहेत माझ्या यशाला. कारण ती सोडून नसती गेली तर मी कधीच विचार केला नसता की लाईफ मध्ये मला काहीतरी करायचंय. तर सगळ्यांना थँक्यू ज्यांनी माझ्यासाठी केलं, आणि जे मला सोडून गेले त्यांनाही थँक्यू, कारण त्यांच्यामुळे मी आज इथे आहे. तर मी तुम्हाला ह्या गोष्टीतनं हे नाही सांगू इच्छित की माझ्या बरोबर काय झालं. आपण प्रत्येक माणूस हाच विचार करतो की संकटाच्या वेळेला कोण सोडतं, कोण राहतं,
आणि आपण घरात बसून राहतो आणि दोष जे आपल्याला सोडून गेलेत त्यांना देतो. पण तुम्ही पॉझिटिव्हली घेतला की ते सोडून गेलेत ना, मला काहीतरी करायचंय, तर तुम्ही नक्की करू शकता. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट आपण पॉझिटिव्हली घेऊ शकतो. तर हे घेतलं तर तुम्ही नक्कीच यश प्राप्त करू शकता. आज तुम्ही आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिला. तुमचा जीवन प्रवास महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज समोर व्यक्त केला. खरोखरच आज तुमच्याशी बोलून बरं वाटलं. तुमच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. तसेच महाराष्ट्र एक्सप्रेसच्या प्रेक्षकांना आणि विद्यार्थ्यांना बरंच काही शिकायला मिळाले आणि आशा करते की परत एकदा तुमच्याशी संवाद साधण्याचा योग यावा. तुमच्याशी बोलून फार आनंद झाला आणि तुमच्या आयुष्याचे पुस्तक आमच्या समोर उघडून ठेवलं. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज तर्फे आणि आमच्या प्रेक्षकांकडून तुम्हाला भावी तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याकडील विद्यार्थी उत्तरोत्तर प्रगती करतील आणि त्यांच्या हाताखाली अजून चांगले विद्यार्थी तयार हो हीच देवाकडे सदिच्छा. धन्यवाद.